दरम्यान नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचा पाय आता आणखी खोलात गेलाय। खरातच्या एका जवळच्याच व्यक्तीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। तक्रारदाराच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर भोंदू खरातने लैंगिक अत्याचार केले होते। त्याच रागातून तक्रारदाराने खरातच्या सगळ्या कृत्यांवरती लक्ष ठेवलं। खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरे बसवले आणि स्पाय कॅमचं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर संबंधिताला खरातचे काळे कारनामे समजले। खरातचे अनेक बड्या लोकांसोबत संबंध असल्याने तक्रारदाराने तेव्हा तक्रार दिली नव्हती। मात्र आता खरातला अटक झाल्यानंतर या जवळच्याच व्यक्तीने खरात विरोधात तक्रार दिली आहे। खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। या प्रकरणी खरातची SIT आणि क्राईम ब्रांचकडून चौकशी केली जाणार आहे। जवळच्याच व्यक्तीकडून अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल झाला। तक्रारीच्या 7 महिन्यांच्या गरोदर पत्नीवर खरातकडून लैंगिक अत्याचार झाला। गरोदर पत्नीची पूजा करण्याच्या नावाखाली खरातकडून फसवणूक करण्यात आली असा आरोप तक्रारदाराने केलाय। पत्नीसोबत झालेल्या गैरकृत्यानंतर चिडलेल्या तक्रारदारानं खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवलं। संधी शोधून तक्रारदारानं खरातच्या केबिनमध्ये स्पाय कॅमेरा बसवला। काही दिवसांनी स्पाय कॅममधला सर्व डेटा मोबाईलमध्ये घेतला। संपूर्ण डेटा पाहिल्यानंतर तक्रारदाराला खरातचे काळे कारनामे समजले। खरातचे मोठ्या लोकांशी संबंध असल्यानं तक्रारदारानं तेव्हा तक्रार केली नाही। आता अशोक खरातला अटक झाल्यानंतर संबंधित व्यक्ती पोलिसांसमोर आली। खरात विरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, पैशांचा काळाबाजार केल्याची तक्रार नोंदवली। खोटे साप वाघ दाखवून खरातनं भाविकांना घाबरवलं, फसवलं असा दावा तक्रारदारानं केला। खरातनं जंगली चिंचोक्यांना किमती खडे म्हणून 10,000 ते 1 लाखांना विकल्याचाही दावा करण्यात आलाय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।